हरिओम. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकडा सरळ, मान मध्य मोठा, खांदे कोपरे शिथिल, डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हातांचे खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. हातांची कोपरं शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. ओठांवर एक हलकसं स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध आहे हे आपलं आपण तपासूया. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन, यथाशक्ती कृती. आपली संपूर्ण जाणीव आपल्या हालचालीकडे केंद्रित करून घेऊया. पंचवीस आवर्तन झाले की कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याचा अनुभव. हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या बंद डोळ्यांनी मध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. स्थिती, उत्पत्ती, लय, सर्वसमावेशक ओम. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकार संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. करूया नौकाचालन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. एक श्वास भरून घेत थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. आपली हाताची मूठ पावलांच्या बाहेर जाऊ दे. हा बरोबर. 3 4 5 बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर, हाताचे तळवे जमिनीला समान. तळवे म्हणजे हाताची मूठ. आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबूया. दोन्ही हात मागे जाऊ दे, पाठीचा कणा सरळ, दोन्ही पाय जोडलेले. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली मान थोडीशी उजव्या साईडला टिल्ट करायची. आपला उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेला जाईल. बघा, कदाचित तो हलकासा टच सुद्धा होईल उजव्या खांद्याला, कारण की आपण हातांचा सपोर्ट घेतलाय म्हणून. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. पुन्हा उलट चाल करताना श्वास घेत घेत मध्यभागी या आणि श्वास सोडत डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याच्या जवळ जाईल. पुन्हा इथे आपला श्वास प्रश्वास चालू आहे. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी येऊया. आहे तो श्वास सोडा. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. ठीक आहे. आता श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. अगदी सावकाश कृती. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी या. आहे तो श्वास सोडून द्या. आणि आता पुढची डायनॅमिक हालचाल, आपल्याला थोडीशी मान अप अँड डाऊन करायची. ठीक आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी ही कृती करणं टाळा. आता श्वास घेत आपली मान वर जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, पाठीचा कणा सरळ, त्याच्यामध्ये हालचाल नसेल. हालचाल फक्त आपल्या मानेमध्ये असणार. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता करूया रोटेशन क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. करूया चक्कीच्या. जास्तीत जास्त अंतर. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि हाताची आपल्याला मूठ करायची, म्हणजे दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये क्लच करून हाताची पकड करायची. दोन्ही हात कोपरातनं सरळ असतील. आता सावकाश उजव्या बाजूला वळायचंय आणि आता सुरुवात करूया गोल फिरायला. आपल्या हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ दे, मग तिचा स्पर्श जमिनीला होऊ दे आणि पुन्हा डाव्या पावलाच्या बाहेरून बोला. 1 2 अगदी सावकाश कृती. 3 4 5 मध्यभागी येऊन थांबा. 5 वेळा झालं की आता हात डोक्याच्या दिशेने वर, तळवे सिलिंगकडे. आणि तर सुरुवात करूया. डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. हाताची पकड पुन्हा एकदा डाव्या पावलाच्या बाहेर, जमिनीवर, उजव्या पावलाच्या बाहेर आणि वर. 1 अगदी सावकाश. 2
3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं, हात खाली घ्यायचे, बॅग मधून अंतर कमी करा आणि विश्रांती. करूया वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले वृषभासन, दोन्ही पाय जुळलेले. आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. उजवा जो पाय आपला सरळ आहे तो आपल्याला आता फोल्ड करायचा. जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे हा उजवा पाय फोल्ड करायचा. उपडी मांडी आपण घालतो त्याप्रमाणे. बरोबर. आणि पावलं बघा एका रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला तो लांब ठेवायचा आहे. उजवा पाय सीट पासून पाऊल थोडस लांब असू देत. दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला लांब ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. थोडस डाव्या साईडला वळा. पाठीतून आपण सरळ आणि डोळे अलगद मिटून घ्या. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि आता आपली जाणीव पूर्णपणे उजव्या पायाकडे घेऊन जा. तिथल्या हिप जॉईंट्सला, त्याचबरोबर गुडघ्याच्या इथे आलेला ताण आणि दाब त्याकडे लक्ष. डोळे बंद. जोड श्वासाची आहेच. आता उजवा जो हात आहे तो डाव्या साईडच्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात मागे जाऊ दे. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात मागे आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल. सावकाश. मान मध्यभागी येऊ दे. उजवा पाय जो आहे तो पहिल्यांदा सरळ करा, मग डावा पाय सरळ करा. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय आणि डावा पाय आपल्याला उपरी मांडी घालतो त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा. दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला आपले पाय ऍडजस्ट करून घ्यायचे. पुन्हा दोन्ही हात आपले गुडघ्यांवर असतील. थोडस उजव्या साईडला वळायचंय. डोळे अलगद मिटून घ्यायचे. जाणीव डाव्या पायाकडे घेऊन जाऊया. तिथले हिप जॉईंट्स, आपल्या जांघेचा भाग, गुडघ्याच्या इथे आलेला ताण दाब त्याकडे लक्ष आणि जोड आपल्या श्वासाची. उलट चाल. उलट चाल म्हणजे थोडस वेगळ्या, म्हणजे डावा हात जो आहे हा आता उजव्या गुडघ्यावर येईल. उजवा हात मागे आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने आपल्या कमरेला, पाठीच्या मणक्याला आलेला ट्विस्ट त्याकडे लक्ष. सावकाश. उलट चाल करूया. आधी मान मध्यभागी येईल. दोन्ही हात गुडघ्यांवर, डावा पाय सरळ करूया आणि विश्राम. गेल्या आठवड्यामध्ये आपण बेसिक आसनं बघत होतो. या आठवड्यापासून आपण बेसिक आसन आणि त्याच्या पुढची जी कृती आहे ती आपण करायला शिकणार आहोत. तर आज आपण करणार आहोत जानुशिरासन आणि त्याचं पुढचं आसन पश्चिमोत्तानासन आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी आसन पूर्वोत्तानासन. तर जानुशिरासन आपण आधी करूया. आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलेलं आहे. कृती आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच, पण जसं मी करते त्याप्रमाणे करा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आता ज्यांना सर्वायकल लंबर स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. त्याचबरोबर वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आसनं वर्ज्य आहेत. तर सुरुवातीला आपण डावा पाय पुन्हा एकदा होल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचंय. उजवा पाय आपल्या गुडघ्यातनं सरळ असेल, तो कुठेही असा फोल्ड किंवा वाकडा न ठेवता आपल्याला तो सरळ ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या मांडीचा भाग, गुडघ्याच्या जो खालचा भाग आहे तो, आपल्या पोटऱ्या व्यवस्थित जमिनीवरती फिक्स असतील. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. हातांची बोटं जी आहेत ही पावलाच्या दिशेने असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा.
एक श्वास घेताना आपली हनुवटी थोडीशी वर घ्या. श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात पायाला घासत घासत दोन्ही हातांनी उजवं पाऊल आधी पकडा. जर पाऊल पकडता येत नसेल तर हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैल सर सोडायचं. पाठीचे स्नायू एकदम रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत. उजवा पाय जाणीवपूर्वक आपल्याला सरळ ठेवायचा आहे, कुठेही तो फोल्ड करायचा नाहीये. उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग्स मसल्सला आलेला ताण. उजव्या ओटीपोटावरती हलकसा प्रेशर. पाठीच्या मणक्यावरती ताण, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. बरोबर, छान. आपण केलंय जानू शिरासन. जानू म्हणजे गुडघा आणि शीर म्हणजे आपलं कपाळ. कपाळ गुडघ्याला लावून म्हणजेच जानू शिरासन. उलट सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. दोन्ही डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास पूर्णपणे सोडायचा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर येईल आणि आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आणि आता श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुका. आधी दोन्ही हातांनी डावं पाऊल पकडा किंवा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने सैल सर सोडा. आणि आता डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. डाव्या ओटीपोटावर हलकासा दाब. पाठीच्या मणक्यावर ताण, त्याची जाणीव. जोड श्वासाची. उलट सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आहे तो श्वास सोडूया. उजवा पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्रांती. आता याच्या पुढची कृती पश्चिमोत्तानासन. थोडस ऍडव्हान्स आसन आहे. पुढे झोपताना आपल्याला कदाचित पोटाचा अडथळा येऊ शकतो, पण यथाशक्ती प्रयत्न कुठेही आपल्याला ओव्हरट्राय करायचा नाही. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एकत्र कृती करूया. सोपी कृती आहे. आपण जानुशिरासन केलंय त्यामुळे ही कृती सोपी आहे. आता दोन्ही हात आपले आपल्या मांड्यांवर असतील. उजवा हात उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीवर. डाव्या हाताचा तळवा डाव्या. पुन्हा नजर सरळ समोर. पाठीचा कणा समस्थितीत म्हणजेच आपला मध्यभागी सरळ असेल. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. थोडीशी हनुवटी वर येईल. खांदे मागून एकमेकांच्या जवळ जातील आणि श्वास सोडत दोन्ही हात पायांना घासत घासत लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. दोन्ही हातांनी आधी पावलं पकडा. उजवं पाऊल मग डावं पाऊल. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने एकदम सैल सर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांच्या दिशेने सैल सर सोडायचंय. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. आपण केलेलं आहे पश्चिमोत्तानासन. म्हणजेच काय तर आपल्या शरीराला आपण पुढच्या बाजूने झुकवलेलं आहे. फॉरवर्ड बेंड आहे हा. पोटावरती बघा पूर्णपणे दाब आलेला आहे. पाठीच्या मणक्यावरती ताण आहे. उलटचाल. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर, पाठीच्या मणक्यावर आलेला ताण, त्याचा अनुभव, तिथे झालेला बदल, त्याकडे लक्ष. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आपण बघणार आहोत पूर्वोत्तानासन. पूर्वोत्तानासन म्हणजे काय तर आपल्या शरीराला आपण बॅकवर्ड बेंड देणं. तर हे मी दाखवते तुम्हाला आधी कसं करायचं. मग आपण एकत्र करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या सीटच्या जवळ ठेवायचे.
एक तर हाताची बोटं तुम्ही पावलाच्या दिशेने किंवा मागच्या बाजूने तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता हाताची स्थिती. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. पावलं जमिनीच्या दिशेने ताणायची आहेत. जेवढा आपल्याला वर उचलता येईल सीटचा भाग तेवढा वर उचलायचा आणि मान मागे सैलसर सोडायची. बॅकवर्ड बेंड. उलटचाल करताना सावकाश सीटचा भाग आणि मान मध्यभागी आणि जमीन. ठीक आहे. ज्यांना मनगटाचा त्रास आहे म्हणजे मनगटाच्या जर सांध्यांमध्ये जर दुखापत असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळा. सुरुवात करूया. व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे व्यवस्थित कृती करा. पाय सटकण्याची भीती असते म्हणून मॅट वर बसून ही कृती करा. पूर्वतानासनची खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकतात. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्या सीटच्या जवळ ठेवायचे. हातांची जी बोट आहेत एकतर ती तुम्ही पावलाच्या दिशेने किंवा मागच्या बाजूने ठेवू शकता. पुन्हा एकदा इथे पाठीचा कणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे. आणि आता यथाशक्ती कृती करूया. आपल्या सीटचा भाग वर उचला. पावलं जमिनीच्या दिशेने ताणा. आपण ऍडजस्ट करायचंय. हा, थोडेसे पाय अजून पुढे घेऊन पावलं जमिनीकडे ताणा. हा, बरोबर. आणि त्यानंतर मान मागे सैलसर सोडून तोंड बंद. श्वास श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. ठीक आहे, छान प्रयत्न. सावकाश उलटचाल. मान मध्यभागी. सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. मनगटावरती जर जोर आला असेल तर थोडेसे हात झटकून घ्या. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचंय. स्थितीमध्ये विश्रांती. करूया हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवर घ्या. आपण फॉरवर्ड बेंड आणि बॅकवर्ड बेंड केलाय आपल्या पाठीच्या मणक्याला. त्यामुळे थोडस एक रोटेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हात कमरेवर आणि सुरुवात करूया. आपली कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. एक. अगदी सावकाश. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने दिशा बदल. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1 2. गुडघ्यातनं पाय सरळ करून आपल्याला हिप रोटेशन करायचंय. 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायातलं अंतर थोडस कमी करा. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 2 3. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. कृती. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि दोन्ही हात समोरून आता जुळवून घ्या. दोन्ही हात समोरून जुळवून. नमस्कार. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येऊ दे. छातीचे स्नायू ताणू दे. श्वास सोडत जवळ. श्वास सोडताना आपल्या स्नायूंचं होणार आकुंचन तिकडे लक्ष. श्वास घेत लांब. श्वास घेताना आपले बरगडे जे आहेत, आपली फुफ्फुस जी आहेत ही ताणली जात आहेत. आणि श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत हात लांब
अगदी सावकाश, हातावर कुठलाही तुम्ही प्रेशर किंवा ताण देऊ नका. एकदम रिलॅक्सपणे कृती करा. श्वास सोडत जाऊ. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. तळवे आपले स्क्रीनकडे जाऊ दे. हाताचे तळवे स्क्रीनकडे जाऊ दे. आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर, आणि आता वर्टिकली खेच मिळतोय. श्वास सोडत खाली, पुन्हा मध्यभागी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश कृती, मध्यम. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत हात वर नेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. आणि आता साईड वळू. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या पुन्हा एकदा. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हाताची पकड सोडून घ्या. एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली येऊ, साईडने खाली येऊ दे. बरोबर. आणि विश्रांती. करूया त्रिकोणासन. आपण डायनॅमिक आज त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. डायनॅमिक, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. पण कृती मात्र आपल्याला पूर्ण करायची आहे. ते कुठेही आपण शॉर्टकट मारणार नाहीये. म्हणजे जसं, सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पायांमध्ये अंतर आहे. थोडस कमरेतून पुढे झुका. डावा हात उजव्या पावलाकडे जाऊ देत. उजवा हात वरती असेल. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आणि आता उजवा हात डाव्या पावलाकडे जाऊ देत. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. या प्रकारे आपल्याला पूर्ण कृती करायची आहे. थोडीशी डायनॅमिक. सुरुवात करूया. 1 उजवीकडे, 2 डावीकडे, 3 उजवीकडे, 4 डावीकडे, 5 उजवीकडे, 6 डावीकडे, 7 उजवीकडे, 8 डावीकडे. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं वरती या. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर एक नाकाने मोठा श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत परिवर्तित चक्रासन. साइडवर्ड बेंडिंगचा एकमेव आसन. दोन्ही पाय जुळलेले किंवा किंचितचं अंतर दोन्ही पायांमध्ये. पाठीचा कणा सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कल्पनेने एखादा बिंदू तुम्ही तुमच्या समोर जे काही असेल त्याच्यावरती कल्पनेने एखादा बिंदू काढायचा आहे आणि तिकडे आपली नजर स्थिर करायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हातांचे तळवे जमिनीला समांतर असतील. हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर येऊ दे. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. पॉइंटेड अवेअरनेस. उजवा हात सिलिंगच्या दिशेने अजून थोडासा खेचून घ्या वरच्या दिशेला. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डाव्या दिशेला खाली थोडस वळायला सुरुवात करूया. डाव्या दिशेला झुकायचंय. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने एकदम सैल सरसू. खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत डावा हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलाय. उजवी बाजू मात्र आता आपली ताणली गेली. उजव्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. श्वास घेतोय, सोडतोय. खूप छान. छान दिसतंय सोनावणे सर तुमचं. उलट चाल. सावकाश, हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. उजव्या हाताचा तळवा जो सिलिंगच्या दिशेला आहे तो आता जमिनीच्या दिशेला समांतर करा. छान. थोडा वेळ हात खाली येऊ देत.
थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. आपल्या हाताला रग लागते, खांद्याला थोडेसे प्रेशर येतो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्या. तोल जात असेल तर थोडस अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असतो. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल. पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. डावी बाजू अजून सिलिंगच्या दिशेने वर ताणूया. छान. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. उजवा हात शरीराच्या जवळ येईल हळूहळू. आणि खांद्यापासून ते हाताच्या बोटापर्यंत उजवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डावी बाजू हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत आलेल्या डाव्या बाजूला ताण, त्याकडे लक्ष. उजवी बाजू एकदम रिलॅक्स आहे. पुन्हा नजर आपली एका बिंदूकडे स्थिर. आपण करतोय परिवर्तित चक्रासन. साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे. छान. उलटसार. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. संपूर्ण उजवी आणि डावी बाजू तिथे आलेला ताण, तिथे झालेला बदल याकडे लक्ष देऊया. करूया एक पाद तोलासन. आज एक थोडं छोटस व्हेरिएशन आहे या आसनामध्ये. एकत्र करू शकतो, सोपं आहे. मी थोडीशी क्रॉस होते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहे. उजवा जो पाय आहे तो वर उचला आणि तो थोडासा फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजव्या पायाचं पाऊल बरोबर. आणि आता उजवा जो पाय आपण फोल्ड केलाय ना तो मागे न्या. उजवा पाय मागे न्या आणि दोन्ही हात समोर घेऊन या. दोन्ही हात समोर घेऊन या. उजवा पाय मागे न्या, दोन्ही हात समोर घेऊन या. बरोबर. आता ह्या दोन्ही हातांनी तुम्ही समोर जे काही असेल म्हणजे टेबल, खुर्ची, भिंत त्याचा आधार घेऊ शकता. तोलात्मक आसन आहे हे, एक पाद तोलासन. कॉन्सन्ट्रेशन, त्याचबरोबर आपला बॅलन्स आपल्याला सांभाळायचा. सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात खाली येऊ देत, उजवा पाय खाली येऊ देत. थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायावरती आलेला आपल्या शरीराचा भार, त्याकडे लक्ष. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आधी खांद्यातून सरळ करूया. डावा पाय वर उचलूया. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता डावा पाय मागे न्या. दोन्ही हात समोर घेऊया आणि थोडस कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात समोरच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. सावकाश उलटसाल. तिथल्या तिथेच हात सरळ, डावा पाय सरळ, डावा पाय खाली आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये सुलभ मत्स्यासन हे एक नवीन आसन बघणार आहोत. सुलभ मत्स्यासन हे कुणी करू नये ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. त्याचे फायदे काय आहेत तर हे आसन जे आहे, या आसनाने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. म्हणजे आपला श्वसन मार्ग जो आहे हा अधिक कार्यक्षम होतो. त्याचबरोबर थायरॉइड, पॅराथायरॉइड, सॉरी थायरॉइड सारखे आजार जे आहेत हे आपल्यापासून लांब राहतात. आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतो. पाठीचा मणका अजून आपला कार्यक्षम होतो. तर हे कसं करायचं आधी मी दाखवते. सुलभ मत्स्यासन.
याची पण अजून पुढची बेसिक सॉरी ह्याचं पण अजून पुढचं ऍडव्हान्स आसन आहे. पण हे जे सुलभ जे आहे ते सुद्धा थोडंसं ऍडव्हान्स आहे, म्हणून हे आपण सेकंड वीक मध्ये आसन घेतो. तर आता बघूया आपण हे कसं केलं जातं. इथे पाठीवर पडून आपल्याला विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर पूर्व स्थिती, दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. आपण बघतोय सुलभ मत्स्यासन. मत्स्य म्हणजेच काय, मासा. या आसनाने आपण पाण्यावरती सहज तरंगू शकतो, असं याचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना कोणाला पोहता येतं त्यांनी बघायला हरकत नाहीये, करायला हरकत नाहीये, पण याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला प्रॅक्टिस लागते. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. आता हाताचे तळवे जे आहेत ते आपल्याला आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा बघा उजव्या सीटच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. त्यानंतर छत्री घेऊन जा. त्यानंतर आपल्याला आपलं डोकं बघा सावकाश वर उचलायचं. डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपला टाळूचा भाग जो आहे तो जमिनीवर घेऊन घ्यायचा. पावलं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने ताणायची. हाताची कोपरी पूर्णपणे जमिनीवर असतील. खांदे इकडे रिलॅक्स ठेवायचे. इथे आपल्या फुफ्फुसांचं, बरगड्यांचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. पाठीच्या मणक्याला प्रेशर येतो आणि गळ्यापासून पोटापर्यंत हलकसं ताण जाणवतो. उलट चाल करताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने डोकं आधी सावकाश वर उचलायचं. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल आणि आपलं डोकं जमिनीवर येईल. हे झालं आपलं सुलभ मत्स्यासन. उलट चाल करताना आपल्याला हाताची जी स्थिती घेतलीये ती काढून घ्यायची, एक एक हात सरळ करायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय सगळ्यांच्या? यथाशक्ती प्रयत्न करूया. सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्यावं. विश्रांती घेतल्यानंतर आधी करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर उचला. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर. हा, आणि आता एकेका पायाने सायकलिंग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर करा आणि दोन्ही पायांच्या अंगठे पकडा. 90 डिग्री वर दोन्ही पायांच्या अंगठे पकडायचा. समजा अंगठे पकडले जात नसतील तर आपले हात मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे किंवा पोटरीच्या मागे. हा, ठीक आहे. डोकं मात्र वर उचलण्याचा प्रयत्न करू नका. थोडंसं डोकं आपलं जमिनीवरच राहू दे. आणि आता खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. टॉप्सी टर्वे पोझिशन आहे ही. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता आपल्याला श्वास घेत दोन्ही पाय लांब करायचे, श्वास सोडत जवळ. हा, ठीक आहे. तुम्ही हाताचा आधार पोटरीच्या किंवा मांडीच्या मागे देऊ शकता. श्वास घेत पाय लांब करायचे, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. थांबायचे कृती. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊन दे. अगदी सावकाश विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आता ज्यांना हे पाय आपले होल्ड करता येत नसतील 90 डिग्री वरती, तर त्यांनी थोडीशी प्रॅक्टिस भिंतीचा आधार घेऊन करायला हरकत नाहीये. म्हणजे भिंतीच्या आधाराने दोन्ही पाय वर करून ठेवायचे थोड्या वेळासाठी
आणि अशी थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे आपल्याला आपले अंगठे पाय असे आहेत हे सहज पकडता येतील, डोकं वर न उचलता. करूया सुलभ मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता उजवा जो आपला हाताचा तळवा आहे तो उजव्या सीटच्या खाली येऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली येऊ दे. आपले खांदे पूर्णपणे रिलॅक्स असतील. हाताची कोपरं जी आहेत ही सुद्धा जमिनीवर रिलॅक्स आहे. कमरेचा भाग रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. ठीक आहे. आणि आता सावकाश आपल्याला आधी आपलं डोकं वर उचलायचंय आणि मग टाळूचा भाग जमिनीवर घ्यायचा आहे. हा, सावकाश टाळूचा भाग जमिनीवर. आपली हाताची कोपरं कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. यथाशक्ती प्रयत्न. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी अगदी सावकाश कृती करा आणि पावलं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, खांदे रिलॅक्स आणि श्वास चालू. पाठीच्या मणक्यावरती आलेला प्रेशर, अंतर्वक्र आकार, गळ्यावर पोटावरती आलेला ताण, त्याकडे लक्ष. आपल्या छातीचा आडव्या कक्षेत झालेलं प्रसरण, बरगड्या फुफ्फुसांचं प्रसरण, त्याची जाणीव. ठीक आहे. उलट चाल करूया. आधी सावकाश डोकं आधी वर घ्या, अगदी सावकाश. त्यानंतर पाठीचा एक एक मणका आणि मग आपलं डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे तो काढून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करूया, सुलभ द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला हातांचा स्टँड करायचा आहे आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. हातांचा स्टँडच्या किंवा हाताच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचला. बरोबर. आणि आता उजवा पाय आधी वर घ्या, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. गुडघ्यातनं उजवा पाय सरळ असेल. 1 2 3 4 5. उजवा पाय खाली. डावा पाय जमिनीपासून वर उचला, नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि इथे थांबा. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली. आणि आता उजवा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचला. उजवा हात आणि उजवा पाय. बरोबर. बरं, आता आपला हात जो आहे ना तो आपल्या गुडघ्याच्या जवळ असू दे. असा एकदम वर नका करू, थोडासा खाली येऊ दे. हा, ठीक आहे. नजर आपली पुन्हा उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. 1 2 3 4 5. उजवा हात आणि उजवा पाय जमिनीवर येऊ दे. आणि आता डावा हात डावा पाय जमिनीपासून वर उचला. डावा हाताचा तळवा किंवा पंजा हा आपल्या डाव्या गुडघ्याच्या जवळ असेल किंवा मांडीच्या जवळ असेल. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. 1 2 3 4 5. डावा हात डावा पाय खाली. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. सावकाश विश्रांती. एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. डोळे हलकत मिटून घेऊया. करूया तिर्यक भुजंगासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात जे आहेत
हाताचे तळवे हे छातीच्या रेषेत येऊ देत. हाताचे तळवे छातीच्या रेषेत, हाताची बोट आपल्या चेहऱ्याच्या दिशेने असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. हातांची पाचही बोट जुळलेली आहेत. आणि आता दोन्हीही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये पायामध्ये अंतर असेल. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. सावकाश वर या. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता तिर्यक भुजंगासन. एकदा उजव्या बाजूला मागे वळायचं. डाव्या पायाची टाच बघूया. मध्यभागी. मग डाव्या बाजूला मागे वळायचं. उजव्या पायाची टाच बघूया. मध्यभागी. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. ठीक आहे. लास्ट राउंड. उजवीकडे, डावीकडे. सावकाश उलटचाल. हळूहळू आपलं पोट खाली येऊ दे. मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ सावकाश जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली. पायांमध्ये हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आता आपली अपर बॉडी जमिनीपासून वर होती. आता आपण थोडीशी एक्सरसाइज आपल्या लोअर बॉडीला देणार आहोत. म्हणजे आपल्या कमरेपासूनचा खालचा भाग करणार आहोत शलभासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता आपल्याला आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ देत. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ देत. हनुवटी जमिनीवर. याच्या आधी पण आपण हे आसन केलेलं आहे. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हाताचा आधार उजव्या मांडीच्या खाली पॅसिव्ह होतोय. पाऊल एकदम रिलॅक्स सोडा. एकदम रिलॅक्स सोडा पाऊल. बरोबर. छान. थांबा. 1 2 3 4 5. उजवा पाय खाली येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून पाऊल जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खांदे एकदम रिलॅक्स. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतोय. हनुवटी जमिनीवरच. छान. आपण केलंय अर्ध शलभासन. नियंत्रित. डावा पाय जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो सोडून द्या. आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. हातापायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करतोय. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि त्यानंतर हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. आधी पाठीवर पडून विश्रांती आणि मग बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सात मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळ्यांकडे मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी एकतर आपण दीर्घ श्वसन करतो किंवा कपालभाती करतो. तर आता आपण करूया कपालभातीची फक्त 10 आवर्तन. डोळ्यांकडे मिटलेले, हाताचे कोपरे शरीराच्या जवळ आहे तो श्वास सोडूया. कपालभातीसाठी एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय.
श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि रैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. या अनुलोम विलोम प्राणायाम याला बॅलन्सिंग प्राणायाम असं सुद्धा म्हटलं जातं. जर कधी आपल्याला जास्त ताण वाटत असेल, कुठल्याही गोष्टीचा समजा आपल्याला पटकन डिसिजन घेता येत नसेल, तर ह्या प्राणायामाचा आपल्याला खूप सारा फायदा होतो. अतिशय सोपा आणि आपली शारीरिक मानसिक स्थिती बॅलन्स करणारा हा प्राणायाम आहे. तर मी हा दाखवते आधी. या प्राणायामाची अनुलोम विलोमची जी सुरुवात आहे ही डाव्या नाकपुडीपासून होते. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. तुम्हाला एक आवर्तन मी करून दाखवते. सुरुवातीला उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करायची. डावीने पूरक श्वास भरून घ्यायचा. त्यानंतर डावी नाकपुडी दोन जी बोट ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि डावीने घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. उजवीने रेचक. मग पुन्हा एकदा उजवीनेच पूरक श्वास भरून घ्यायचा आणि मग अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. हे झालं आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. डावीने श्वास घेतो, उजवीने श्वास सोडतो, पुन्हा उजवीने श्वास भरून घेतो आणि तो आपण डाव्या नाकपुडीने श्वास सोडतो. सूर्य आणि चंद्र नाडी बॅलन्स करणारा असा हा प्राणायाम आहे. याला नाडी शोधक प्राणायाम असंही म्हणतात. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, चेहरा अगदी शांत. डोळे अर्गत मिटून घेऊया आणि उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. चौथा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. ज्ञानमुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायची. आपली कुठली नाकपुडी आता ऍक्टिव्हेट आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. कुणाची उजवी किंवा डावी असेल किंवा कुणाच्या दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असू शकतात. डोळे अलगद मिटलेले आहेत. शरीर आणि मनाचा
समतोल साधणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. करूया संपूर्ण विभागीय श्वसन. अकार उकार आणि मकारासहित आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित अ खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित पोट, छाती आणि खांदे पूर्ववत. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा थोड्या वेळासाठी बाहेर एका बाजूला ठेवून द्यायचा. शवासन, जाणीवपूर्वक शिथिलता. आज आपण केलेल्या आसनांचा थोडक्यात मागोवा घेऊया. आज आपण बैठक स्थितीमध्ये जानुशिरासन, पश्चिमोत्तानासन आणि याला कॉम्प्लिमेंटरी आसन पूर्वोत्तानासन केलं. दंड स्थितीमध्ये आज आपण परिवर्तित चक्रासन, साइडवर्ड बेंडिंग, एक पादतुलासन केलं. शयन स्थितीमध्ये आज आपण केलेलं सुलभ मत्स्यासन, पोटावर पडून केलेलं तिर्यक भुजंगासन आणि त्यानंतर केलेलं अर्धशलभासन. आणि प्राणायामामध्ये आज आपण केलेला अनुलोम विलोम प्राणायाम. या सगळ्या स्थितींचा मनातल्या मनात मागोवा आणि आपल्या शरीरामध्ये जाणीवपूर्वक शिथिलता. आपण करत असलेल्या साधनेमध्ये समजा एखादा अवयव, स्नायू ताणला गेला असेल, नकळत दुखावला गेला असेल, तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. जाणीव आपण शरीराच्या प्रत्येक भागाकडे घेऊन जाऊया आणि तो भाग शिथिल करत जाऊया. सुरुवात पायापासून. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, खोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, संपूर्ण जांघेचा भाग, उजव्या आणि डाव्या पायाचा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिकडे सगळे स्नायू, सांधे शिथिल होत आहेत. माझे 2 हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. माझा उदरभाग, उरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि मधला भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता, हलकेपणा याचा मी अनुभव घेत आहे. एक हलकस निरागस बालकाप्रमाणे स्मित हास्य आपल्या ओठांवरती असू दे. आपण केलेली साधना, तिचं समाधान, तो आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. एक वेगळंच तेज, एक वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या
हालचालीकडे माझे लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. या स्थितीमध्ये, या स्थितीचा मी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावरती शांती, सुख, समाधान प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी, औषध विरहित आणि व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे आणि यासाठी मी स्वतःचे आणि स्वतःच्या शरीराचे मनापासून धन्यवाद देत आहे, धन्यवाद मानत आहे. प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होतोय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. समत्वम योगोच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक आणि शारीरिक स्थिती अतिशय संयमित, स्थिर आणि निरोगी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. त्यांचे आशीर्वाद, त्यांना वंदन. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं आणि ही ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आपण आजच्या दिवसासाठी सकारात्मक ऊर्जेने तयार झालेलो आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून घ्या. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. सुरुवात एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमंथन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. शुभ दिवस.